किल्ले शिवनेरी गडावर उद्या शासकीय शिवजयंती मोठ्या उत्साहात होणार साजरी। हा शिवजन्म सोहळा मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत होणार। आम्ही खूप समाधानी, फेडेक्स मुंबईमध्ये फेडेक्सने ठरवलं की मुंबईमध्ये गुंतवणूक करायची, तेव्हा समजलं मुंबई महाराष्ट्र किती महत्त्वाचं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। भारत दौऱ्यावर आलेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन मायदेशी रवाना। विमानतळावर आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला निरोप। मुलुंड मेट्रो अपघातानंतर ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर व्यंगात्मक बॅनरबाजी, मनसेकडून निषेध नोंदवत विविध मागण्यांचा बॅनरमध्ये केला उल्लेख। राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची घेतली भेट। स्वीकृत नगरसेवकांसंदर्भात राज ठाकरे आणि शिंदेंमध्ये चर्चा। अजित पवारांच्या अपघाती निधनाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती। बाजार समितीच्या धोरणात्मक निर्णयाबाबत विधान भवनातील उपाध्यक्षांच्या दालनात बैठक पार। आडतदारांचे हित लक्षात घेत पणन विभागाने अंमलबजावणी करावी, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंच्या सूचना। कातळ शिल्प संशोधनासाठी फडणवीस सरकारचा निर्णय। कातळ शिल्प संशोधनासाठी वर्ल्ड हेरिटेज डेस्क स्थापन। 14 कोटी 62 लाखांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची माहिती। आमदार रोहित पवारांना Z+ सुरक्षा द्या, त्यांच्या जीविताला धोका असू शकतो। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांची फडणवीसांकडे मागणी। मुलुंड मेट्रो अपघातानंतर नागरिकांमध्ये भीती, बांधकामाबाबत स्थानिक नागरिकांकडून भीती व्यक्त। आमदार कोटेचा यांनी केली मेट्रोच्या ठिकाणांची पाहणी। नवी मुंबईतील डान्स बार प्रकरणी नाना पटोलेंची प्रतिक्रिया। दारूपासून कमाई कशी होईल याकडे सरकारचं लक्ष। अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त करून सरकार तिजोरी भरतंय, नाना पटोलेंचा हल्लाबोल। जरांगेंवर टीका करताना नवनाथ वाघमारेंची जीभ घसरली। जरांगेंकडून मुंडेंसारख्या मोठ्या नेत्यांचा एकेरी उल्लेख केला तर आम्ही मन्या म्हणणारच, नवनाथ वाघमारेंचं वक्तव्य। मीरा भाईंदरमध्ये राजकीय वादंग। नगरसेवक तारेण मेंडोसा यांचं सभागृहात आक्षेपार्ह वर्तन। सभागृहाचा अपमान केल्याचा विरोधी पक्षाचा आरोप करत माफी मागण्याची मागणी। माजी महापौर विशाखा राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतली भेट। स्थायी समितीच्या अध्यक्षपदी प्रभाकर शिंदे। भाजपाकडून प्रभाकर शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब, तर शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी राजश्री शिरवाडकरांचं नाव निश्चित। मुंबई महापालिकेतील सुधार समितीचा तिढा सुटला। सुधार समिती शिवसेनेच्या कोट्यात, शिंदे सेनेतून आता सुधार समिती अध्यक्षपदासाठी 2 नावं चर्चेत। अध्यक्षपदासाठी किरण लांडगे आणि संध्या दोशी यांची नावं चर्चेत। राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक जाहीर। महाराष्ट्रातील 7 जागांसाठी होणार निवडणूक। राज्यसभेसाठी 5 मार्चपर्यंत अर्ज भरण्याची मुदत। 16 मार्चला मतदान आणि मतमोजणी। भाजपा नेते प्रसाद लाड मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला। मुलाच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी घेतली राज ठाकरेंची भेट। 2023 मध्ये देशात 3,24,000 महिला मुली बेपत्ता। ठाकरेंच्या शिवसेनेची सोशल मीडियावर पोस्ट। महिला सुरक्षा फक्त मोदीजींच्या भाषणामध्ये, पण वास्तव वेगळंच, ठाकरेंच्या शिवसेनेकडून टीका। मीरा भाईंदर पालिकेच्या पहिल्या महासभेमध्ये गोंधळ। विरोधी पक्षाचे खाली बसून आंदोलन। नगरसेवकांनी सभागृहात नोंदवला निषेध। आसन व्यवस्थेमध्ये जाणीवपूर्वक अपमान केल्याचा आरोप। सोलापुरातील शरद पवारांचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार उत्तम जानकर यांची शिवसेनेची जवळीक। भाजप विरुद्ध लढणारे शरद पवारांचे आमदार खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात। विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकरी महिला सध्या 3 दिवसीय जीवाची मुंबई या सहलीवर। या महिलांची उद्या शिवतीर्थावर राज ठाकरे घेणार भेट। पुणे स्थायी समितीच्या अध्यक्षपदी श्रीनाथ अब्बाले यांच्या नावावर शिक्कामोर्तब। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून शिक्कामोर्तब। काँग्रेस इंडिया आघाडीतील सर्वात मोठा पक्ष, आमचा एकत्र राहण्याचा सतत प्रयत्न। देश राज्याच्या विषयांवर वारंवार एकत्र येणं गरजेचं, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरात गटनोंदणीवेळी शिवसेनेची गटबाजी उघड। संजय शिरसाट यांचे समर्थक 9 नगरसेवक उशिरा दाखल।
शिवसेनेकडून मंत्री गणेश नाईक यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल अभियान. नवी मुंबईचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख अंकुश कदम यांच्याकडून पोलखोल. अहिल्यानगरमध्ये टिपू सुलतानच्या फोटोला दुग्धाभिषेक. मुस्लिम युवकांनी घातला दुग्धाभिषेक. सोलापुरात स्वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया. आयुक्त कार्यालयामध्ये इच्छुकांचे अर्ज स्वीकारले जाणार. साताऱ्यात हर्षवर्धन सपकाळांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन. मेळघाटमधील विकास कामांना वन विभागामुळे अडथळा. खासदार बळवंत वनखडे यांनी दिशा बैठकीमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली. विकास कामांच्या अडथळ्यांवर 15 दिवसात बैठक घेण्याचे निर्देश. अजित पवार विमान दुर्घटनेमध्ये डीजीसीए गप्प का? ब्लॅक बॉक्स जळाल्याच्या मुद्द्यावर डीजीसीएकडून स्पष्टोक्ती का नाही? डीजीसीए कधी देणार स्पष्टीकरण? लोकशाही मराठीचा सवाल. अजितदादांच्या विमानाचे अनेक स्फोट झाले. विमान मुद्दाम आदळण्यात आल्याचा रोहित पवारांकडून संशय व्यक्त. विमान स्फोटाचं मुख्य कारण विमानातील अतिरिक्त इंधन. विमानातील फ्युएल टँक बद्दल शंका व्यक्त. टाक्या फुल करून बारामतीकडे जाण्याचं कारण काय? रोहित पवार यांचा सवाल. डीजीसीएच्या निकषांमध्ये कमी दृश्यमानता होती. कंपनीकडून खोटी कागदपत्र तयार करण्याचं काम. रोहित पवार यांच्याकडून डिजिटल कागदपत्रांची माहिती. ब्लॅक बॉक्स जळण्याची शक्यता कमी असते. ब्लॅक बॉक्स जळला हे मॅन्युप्युलेट करण्यासाठी सांगतात. अद्ययावत लॅब असताना आता ब्लॅक बॉक्सची तपासणी बाहेर का? रोहित पवार यांचा सवाल. अजित पवारांच्या विमानाचे केवळ 85 तास बाकी होते. 5000 ऐवजी 8000 तास हे विमान उडलं. VSRच्या विमानाबाबत रोहित पवारांचा मोठा दावा. अकाउंटेबल मॅनेजरचं नाव साईटवरून डिलीट केलं. या मॅनेजरची चौकशी झाली का? डीजीसीएच्या नोटीसमध्ये सीसी अकाउंटेबल मॅनेजर, पण तो कुठे? रोहित पवार यांच्याकडून सवाल उपस्थित. पायलट सुमित कपूरला कुणीतरी ब्लॅकमेल करून अपघात करायला लावला का? रोहित पवार यांच्याकडून संशय व्यक्त. VSR कंपनीवर बंदी घालण्याची रोहित पवारांची मागणी. अपघातातील दोषींना वाचवलं जातंय का? रोहित पवार यांचा सवाल. भाजपच्या ट्रोलरकडून महाराष्ट्रात काही मोठं घडणार असं ट्विट. दादांच्या अपघाताच्या 2 दिवसांपूर्वी ट्विट. 7 मिनिटात ट्विट डिलीट. रोहित पवारांची माहिती. चौकशी समितीत श्वेता सिंहला ठेवू नका. रोहित पवारांची मागणी. उड्डाण मंत्री नायडूंची भूमिका. VSRच्या बाजूने झुकणारी सत्तेतील बरेच लोक VSRच्या मालक्याजवळचे. VSR कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे का? रोहित पवार यांचा सवाल. आपण घातपाताची शंका व्यक्त केल्यावर भाजपवाले आपल्याला ट्रोल का करतात? भाजप आपल्याला ट्रोल करत असल्याने लोकांना वेगळी शंका. सुमित ठक्कर यांची पोस्ट दाखवत रोहित पवारांचा भाजपवर निशाणा. रोहित सिंगला शोधणं गरजेचं आहे. रोहित सिंगची माहिती इंटरनेटवरून गायब. विमान खरेदीसाठी पैसा कोणी दिला? रोहित पवारांचा सवाल. 2 दिवसात रिपोर्ट आला पाहिजे. सत्तेचा वापर करून चौकशी करा. प्राथमिक अहवाल द्या. रोहित पवार यांची मागणी. वाशीमधील सामूहिक कॉपी प्रकरण. 581 विद्यार्थ्यांवर सामूहिक कॉपी केल्याचा ठपका. शिक्षण विभागाची 581 विद्यार्थ्यांवर कारवाई. संतप्त पालकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. भारत अमेरिका कृषी करार रद्द करा या मागणीसाठी बीडमधील शेतकरी आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कराराचे दहन. करार रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा शेतकऱ्यांचा इशारा. जालन्यातील डाबका तांडा येथे 8 महिन्यांपासून विद्यार्थ्यांची उन्हात शाळा. पावसामुळे वर्गखोली कोसळली. 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांवर उन्हातपासून शिकण्याची वेळ. वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाचं दुर्लक्ष. नाशकात शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती. मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी महाराष्ट्राच्या गड किल्ल्यावर असलेले पाणी आणण्यात आले. विवेक भीमनवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवे अध्यक्ष. लोकभवन येथे भीमनवार यांनी घेतली शपथ. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिली शपथ. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित. फलटणमधील आंबेडकर चौक परिसरातील अतिक्रमणावर पालिकेची कारवाई. भाजी विक्रेत्यांची अतिक्रमणे नगरपालिकेने हटवली. नियोजन करून परवानगी दिली जाणार. फलटणचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांची माहिती.
कराडच्या उंडाळेत 43वा माजी सैनिक मेळावा पार. यात सेवानिवृत्त सरन्यायाधीश भूषण गवईंना स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार. कराडला निवडणूक भत्ता कोणाच्या घशात 2,200 ऐवजी केवळ 800 रुपये भत्ता न स्वीकारण्याचा शिक्षकांचा निर्णय. जाब विचारला असता अधिकाऱ्यांनी पळ काढल्याची शिक्षकांनी दिली माहिती. मुंबई कोस्टल रोडवरील संगीत प्रयोगाला ब्रिज कँडी रहिवाशांचा विरोध. रहिवाशांच्या संघटनांचं मुख्यमंत्री पालिका आयुक्तांना पत्र. वरिष्ठ नागरिकांना त्रास होत असल्याची आणि अपघाताचा धोका वाढण्याची भीती व्यक्त. छत्रपती शिवराय आणि राजमाता जिजाऊंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधातील तपास अपूर्ण का? इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचा पोलिसांना नोटीस पाठवत सवाल. छत्रपती संभाजीनगरात आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांवर कारवाई. 4 तासात 141 बुलेटस्वारांवर कारवाई. 1,43,000चा दंड वसूल. धुळे शहराला पाणी पुरवठा करणारी तापीची जलवाहिनी फुटली. पाईपलाईन फुटल्यानंतर 50 ते 60 फुटापर्यंत पाण्याचे फवारे. लाखो लिटर पाणी वाया. HSRP नंबर प्लेट वाहनधारकांसाठी डोकेदुखी. सिंधुदुर्गामध्ये अनेक वाहनांच्या नंबर प्लेटवरील अक्षरे आणि अंक काही महिन्यातच पुसली जात असल्याचे समोर. यवतमाळमध्ये रेमंड युको डेनिम कामगारांचं MIDC परिसरामध्ये आमरण उपोषण. वेतनवाढीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी उपोषण. यवतमाळच्या किन्हीमध्ये आरो जलशुद्धीकरण यंत्राचे उद्घाटन. आमदार बाळासाहेब मांगुळकरांच्या हस्ते उद्घाटन. ग्रामविकासाच्या विविध कामांना सुरुवात. गोंदियात सडक अर्जुनी नगरपंचायतीतील नगरसेवकांचं आमरण उपोषण. प्रलंबित प्रश्नांवरून नगरसेवकांचं तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा. चंद्रपुरातील वादग्रस्त भिंतींचं प्रकरण. नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलून भिंत बांधल्याचा आरोप. भिंत उभारण्यासाठी आमदार किशोर जोरगेवारांनी निधी उपलब्ध करून दिल्याचा आरोप. पुणेकरांवरील करवाढ टळणार. पालिका प्रशासनाने 5% करवाढ करण्याचा निर्णय. मात्र भाजपच्या बैठकीत आयुक्तांचा प्रस्ताव नामंजूर करण्याचा निर्णय. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर जळगावात मोठी तयारी. छत्रपती शिवरायांच्या स्मारकाजवळ लाईट शो आणि महाआरतीचं आयोजन. पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत बदल. शिवजयंतीनिमित्त शहराच्या मध्यवर्ती भागातून मिरवणुका निघणार. पर्यायी मार्ग वापरण्याचं पोलिसांचं आवाहन. ITIचे विद्यार्थी गिरवणार. आपत्ती व्यवस्थापनाचे धडे. मंत्री मंगलप्रभात लोढांच्या उपस्थितीमध्ये कौशल्य विकास विभाग आणि अनिरुद्ध बापू आपत्ती व्यवस्थापन अकादमी यांच्यात सामंजस्य करार. कोल्हापूरमध्ये मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणांवर हातोडा. मनपा बैठकीमध्ये महापौर रुपाराणी निकम यांचे आदेश. अतिक्रमण मुक्त आणि स्वच्छ शहरासाठी जनजागृती. नालासोपाऱ्यात नाळा तलावाला जलपर्णीचा वेढा. पाणी दूषित आणि मृत मासळीमुळे प्रदूषित. मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी. तलावाची तात्काळ स्वच्छता करण्याची मागणी. पंढरपुरात चंद्रभागा नदीची स्वच्छता. शिवजयंतीनिमित्त भाजप पांडुरंग परिवाराचा उपक्रम. माजी आमदार प्रशांत परिचारक स्वच्छतेसाठी सहभागी. यवतमाळच्या 980 ग्रामपंचायतींचा प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर. 20 फेब्रुवारीपासून प्रक्रिया राबवण्याचे आदेश. 4 मे रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार. यवतमाळच्या उमरखेडा मच्छी मार्केटमध्ये जागेअभावी मच्छी व्यवसाय ठप्प. भोई समाजावर उपासमारीची वेळ. पाठपुरावा करूनही न्याय न मिळाल्याने आंदोलनाचा इशारा. RT अंतर्गत मोफत प्रवेश अर्ज प्रक्रियेला सुरुवात. वाशिममध्ये पहिल्या दिवशी केवळ एकच अर्ज प्राप्त. अर्ज भरण्याची 28 फेब्रुवारीला अंतिम मुदत. भंडाऱ्यात बेरोजगार तरुणांची घोषणाबाजी. चॉकलेट नको रोजगार द्या. तरुणांकडून घोषणा. मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षणामुळे हजारो युवकांना संधी मिळाली. पुण्यात पिण्याच्या पाण्याच्या नळातून दूषित पाणी. सलग दुसऱ्या दिवशी दूषित पाणी आल्याने खळबळ. दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात. नागपूरच्या इंदोरा इथे अवैधरित्या वसतिगृह सुरू. नालंदा मुलींच्या वसतिगृहातून 29 अल्पवयीन मुलींची सुटका. महिला आणि बाल विकास विभागाच्या तपासणीत त्रुटी उघड. अमरावतीतील पाणंद रस्त्याचा मार्ग अखेर मोकळा. तरोडा ते आष्टोली दरम्यान रस्ता अनेक वर्षांपासून बंद. अभिलेख विभागाच्या संयुक्त कारवाईत रस्ता अखेर मोकळा. भिगवणमध्ये होणाऱ्या निषेध मोर्चाला पोलिसांची परवानगी नाही. तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी परवानगी नाकारली.
सुनेत्रा पवार यांनी भिगवण येथील घटनेची माहिती घेतली. राष्ट्रीय महामार्गावर जाळपोळ नंतर संपूर्ण भिगवण शहरात बंदची हाक. गडचिरोलीमध्ये जाफराबाद येथील विजेचा ट्रान्सफॉर्मर अनेक दिवसांपासून बिघडलेल्या अवस्थेमध्ये. बिघडलेल्या ट्रान्सफॉर्मरमुळे गाव अंधारात. गडचिरोलीमध्ये साखरा गावच्या उपसरपंचांचं नागरिकांसह उपोषण. वाळू तस्करीला रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण. चंद्रपुरात 4 दिवसीय छत्रपती महोत्सवाचं आयोजन. छत्रपती महोत्सव समितीकडून छत्रपती मॅरेथॉनचं आयोजन. ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास कुलकर्णी यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर, तर भालचंद्र नेमाडे यांना साहित्य भूषण जाहीर. इंदापूरमध्ये 21 वर्षीय तरुणीचे अपहरण प्रकरण. संपूर्ण भिगवण शहरामध्ये बंदची हाक. सकाळपासून संपूर्ण भिगवण शहर बंद. देश विदेशातील खजूर. बीड जिल्ह्यात दाखल. रमजान निमित्त खजूर मार्केटमध्ये गर्दी. 200 रुपयांपासून 2000 रुपयांपर्यंत खजुराला भाव. रत्नागिरीमध्ये पहिल्या टप्प्यातील आंब्याला केवळ 10% फळधारणा. थंडीमध्ये 80 ते 90% आंब्याच्या झाडांना आला होता मोहर. दुसऱ्या टप्प्यातील आंब्याच्या झाडांना सध्या मोहराची प्रक्रिया सुरू. वाशिममध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्यामुळे दरात मोठी घसरण. दर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा, तर शेतकरी अडचणीत. भंडाऱ्यात आमदार नरेंद्र भोंडेकरांनी घेतला विविध कृषी योजनांचा आढावा. इंद्रलोक सभागृहात विविध कृषी योजनांचा आढावा कार्यक्रम पार. बदलापूरमध्ये महिला पत्रकारावर हल्ला. स्थानिक पत्रकार श्रद्धा ठोंबरेंच्या कारवर दगडफेक. महिलांच्या जमावाने फोडली कार. सर्व स्तरातून घटनेचा निषेध. नाशिकमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई. एमडी ड्रग्सची विक्री करणारा तरुण अटकेत. कारवाईमध्ये एकूण 60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. गुप्त माहितीच्या आधारे तत्काळ कारवाई. कोल्हापुरात नागाळा पार्क परिसरामध्ये अज्ञातांकडून 8 ते 10 वाहनांची तोडफोड. नगरसेवक अर्जुन माने यांच्या कारची देखील तोडफोड. अज्ञात व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात. पुण्यातील बुधवार पेठेतील कारवाईचा पोलीस आयुक्तांकडून आढावा. काल रात्री पुणे पोलिसांनी राबवलं सर्च ऑपरेशन. 11 बांगलादेशी महिलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. कल्याण स्टेशनवरील धक्कादायक प्रकार. एका महिलेने सहप्रवाशाचा घेतला चावा. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी महिलेचा शोध सुरू. धुळ्यात 2.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार. शेजारी राहणाऱ्या नराधमाने केला अत्याचार. संशयित आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात. कल्याणमध्ये रेती माफियांवर महसूल विभागाची कारवाई. रेती बंदरसह मोठा गाव ठाकुर्ली रेती बंदर येथून 22 हौद 48 ब्रास रेती 8 इंजिन जमीन दोस्त. भाविकांच्या वाहनांना पार्किंगसाठी परवानगी देण्याची बदली लाच. शनिशिंगणापूरमध्ये पोलीस शिपायाला लाच स्वीकारताना पकडलं रंगेहात. या प्रकरणी पोलीस शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.